खरीप हंगामामध्ये झालेल्या अतिवृष्टीनंतर शेतातील उभ्या पिकाचं अक्षरशः होत्याचं नव्हतं होऊन बसलं होतं. त्या काळामध्ये शेतकरी मोडून पडला होता, परंतु सरकारने त्याला दिलासा देण्यासाठी 17,500 रुपये हेक्टरी देण्याची घोषणा केली. त्यामुळे शेतकरी काहीचा दिलासा मिळाला, परंतु प्रत्यक्षामध्ये मात्र ही मदत मिळत असताना ही आकडेवारी पूर्णपणे फोल ठरते. शेतकऱ्यांना पीक विमा मिळतोय, परंतु तो मिळतोय 900 रुपये, काही जणांना 200 तर काही जणांना 1400 रुपये. विशेष म्हणजे परभणी जिल्ह्यातील मानवत जे मंडळ आहे, या मंडळात सर्वात कमी मदत शेतकऱ्यांना मिळते. या मंडळातील शेतकरी आपल्यासोबत आहेत. काय सांगाल, कशा पद्धतीने तुम्हाला विमा मिळतो आणि तुम्ही किती भरली होती रक्कम? मला तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सरकारला सांगायचं आहे की सरकारने जी घोषणा केली होती अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्याला 1 हेक्टरी 17,500 रुपये द्यायचे, आज त्या ठिकाणी शेतकऱ्याची क्रूर चेष्टा ह्या सरकारने लावलेली आहे. जिथे 4,000 भरले तिथे 200 रुपये मिळाले, कुणाला 300 रुपये मिळाले. तुम्हाला किती मिळाले? मला जवळपास 2,000 रुपये भरले होते. आज 1 रुपयाही मिळालेला नाही. त्याच्यामुळे तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सरकार किती हेक्टर वर लावली लागवड केली होती तुम्ही? काय लागवड केली? 2 हेक्टर सोयाबीन पेरली होती. ओके. काय सांगण्यात आले? तर त्या ठिकाणी काहीच कुठं ते ऑनलाईन सर्व ही करा, ऑनलाईन तक्रार करा आणि त्यावेळेस ऑनलाईन काही सिस्टीम चालत नाही आणि ऑनलाईन तक्रार नाही केल्यामुळं विमा मिळत नाही असं सांगितलं जातं. आणि सरकार ह्या बाबतीत पूर्णपणे मला सांगायचं की उदासीन आहे. कारण 200 आणि 300 रुपये देऊन जर शेतकऱ्याची चेष्टा करीत असताल, त्याच्यापेक्षा शेतकऱ्याचं दुर्दैव काहीच नाही. आज शेतीमालाचे भाव एकीकडं पिकलं नसताना सुद्धा शेतीमालाला भाव मिळत नाही. म्हणजे शेतकऱ्याची सगळ्या परिस्थितीतून आणि खताचे भाव मात्र खूप वाढलेले आहेत. त्या ह्याच्यातून शेतकरी बाहेर पडायला एक आशा होती की विमा जर आपल्याला 17,500 रुपये हेक्टरी मिळाला तर येणाऱ्या काळामध्ये पेरणीसाठी ते पैसे आपल्याला मिळतील. पण आज सरकारने 1 रुपयाही कुठल्याही शेतकऱ्याच्या खात्यावर टाकलेला नाही. काय सांगाल, काय परिस्थिती आहे? तुम्ही किती विमा भरला होता, कोणतं पीक लागवड केलं आणि आता प्रत्यक्षामध्ये किती रक्कम मी मिळाली? जवळपास 2 एकर मध्ये भरलेलं होतं. 2 एकर मध्ये जवळपास 900 रुपये भरले होते. 900 पैकी माझ्या लॉग इन मध्ये मला फक्त 400 रुपये दाखवायला अप्रूव्ह झालाय म्हणून. ओके. आणखी मी खात्यावर पडलेलाच नाहीये. 17,500 पूर्ण डिक्लेअर करून सुद्धा मला 414 रुपये दाखवायले खात्यावर. आणखी पडलेले नाहीत खात्यावर. फक्त लॉग इन मध्ये दाखवले. PMFBY साईटच्या याच्यावर लॉग इन करून चेक केलं मी. अप्रूव्ह झाले पण पडलेले नाहीत आणखी खात्यावर. संबंधित यंत्रणेमधल्या कोणाशी बोलणं झालंय का तुमचं? बोलणं फक्त यांच्या कस्टमर केअर झालेले, ते फक्त पुढच्या नंबरवर लावा, हे नंबर दाबा, ते नंबर लावा, पुढे ट्रान्सफर करायला कॉल करायला, कंप्लेंट नंबर द्या, मला कंप्लेंट नंबर देत नाहीत, काही नाही. पण आहे ट्राय केलं, पुन्हा ईमेल केलेलं, दोन्ही केलेले. माझे कॉपी सुद्धा आहेत, फोटो सुद्धा आहेत, नुकसान भरपाई झालेले, नेट कॅम्पचे फोटो सुद्धा केलेले. तर काय उपयोग होईन झालाय ते. काय मग तुम्हाला किती मिळाला विमा? मी 25-7 रुपये विमा भरलेला आहे. हं. तर 934 रुपये दाखवायला आहे. हं, हं. काय लागवड केली होती तुम्ही? सोयाबीन हं. तर एवढा विमा दाखवायला पाहिजे. बरं. काय सरकारकडे काय मागणी आहे 1% 93% सरकारची एक मागणी की 17,500 रुपये हेक्टरी मदत सरकारने जाहीर केली, तेवढी आम्हाला मिळावा. कारण बाजूच्या मंडळात 800 कुठे मिळाली, आमच्या मंडळात 46 रुपये, मानवतमध्ये 46 लाख रुपये मिळाले. तुमची? किती दूर आहे ते बाजूचं जे मंडळ आहे, ते साधारणपणे किती दूर 20 आहे? किलोमीटर जास्तीत जास्त. हां. 20 किलोमीटरचा बाजूला. ओके. तुम्ही शेतीशी निगडीत आहात, सामाजिक कार्यकर्ते म्हणून पाहतात. काय पाहतात एकूण तुमच्या मंडळामध्ये काय परिस्थिती आहे? मंडळामध्ये सगळ्यात बेकार परिस्थिती आहे. आमच्या मानवत मंडळामध्ये तर सगळ्यात बेकार परिस्थिती झाली. ठीक आहे, मानवतमध्ये सगळं 46 लाख रुपये फक्त मानवत मंडळाला दिले. नुकसान इथं का म्हणजे काही साईडच्या गावाला पाऊस पडतो, मानवतमध्ये पाऊस पडत नाही, असं थोडंच आहे. मानवतमध्ये येऊन देणे परिस्थिती बघायला कोणते विमा कंपनीवाले नाही, ना तलाठी नाही, ना कोणी तहसीलदार नाही, काही नाही, बघायला तयार नाही. कारण की काय माहितीये का, ह्याला कोणाचाही दबाव राहिला नाही. एक कायदा म्हणजे काय, हे सगळे एक हाती सत्ता आणि मग सत्याचं सगळं जोरावर सगळंच राहिले. शेतकऱ्याचं मेला तर मेला शेतकरी, शेतकऱ्याचं काही घेणं देणं नाहीये. मी 4,000 रुपये सोयाबीन पीक असताना मी 4,000 रुपये विमा भरला, मला 3,580 रुपये आले. म्हणजे दुर्दैव याच्यापेक्षा काय आहे? शेतकऱ्याची पण चेष्टा म्हणजे चेष्टा. अरे कोरक तुम्ही आम्हाला लाताळणार, एक दिवशी आम्ही जर लाताळलं तर खायला तर सदान शेतकऱ्याची तळटाट तुम्हाला लागणार. सगळ्यात हे शेतकरी आहेत, हे शेतकरी चुपचाप आहेत तो पण आहेत. ज्या दिवशी रस्त्यावर उतरतात ना त्याची सरकारकडे आता काय मागणी राहील तुमची? सरकारची मागणी नाही की तुम्ही 17,500 रुपयाची हेक्टरी तुम्ही विमा घालता, ते विमा तुम्ही सरकारनं हे शेतकऱ्याच्या खात्यावर तुम्ही वर्ग करावं, हे नम्र विनंती. एकूणच शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आक्रोश दिसतोय. शेतकऱ्यांनी जी रक्कम पीक विम्याच्या फीस पोटी भरली होती, तेवढी रक्कम देखील या शेतकऱ्यांना मिळाली नाही आणि त्यामुळे सरकारने आता गांभीर्याने विचार करावा. केवळ शब्दापुरता दिलासा न देता प्रत्यक्षामध्ये
किमान 17,500 जी घोषणा करण्यात आली होती ती रक्कम तरी द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. विशाल माने, न्यूज 18 मराठी, मानवत, परभणी.